बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे विनोद तावडे हे विरारमध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप होतोय। विरारमध्ये विनोद तावडे हे पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप केला जातोय। बहुजन विकास आघाडीने तावडेंवर हा आरोप केलेला आहे। विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटतायत असा आरोप केला गेलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जयराज, खरं तर खूप धक्कादायक हा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीने तावडेंवर हा आरोप केलाय, काय तथ्य आहे यामध्ये? नक्कीच जान्हवी, आपण पाहू शकत असाल का दृश्यांच्या माध्यमातून का महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे जे विरारमध्ये दाखल झाले होते। भाजपची मीटिंग संदर्भात भाजपकडून म्हटलं जात आहे, पण मात्र बहुजन विकास आघाडीकडून आरोप केला जात आहे की माजी मंत्री तावडे हे भाजप कार्यकर्त्यांना व मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी इथे आलेले आहेत। आणि एकूण पाहायला गेलं तर पूर्णतः भाजप कार्यकर्ते व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडंत आलेली आहे। आणि एकूणच आता काही शाळांमध्ये आपण पाहिलं असेल का दृश्यांच्या माध्यमातून जान्हवी कशा प्रकारे नागरिक इथे जमा झालेले, पूर्णतः जो परिसर आहे हॉटेल परिसर तो पूर्णतः भरलेला पाहायला मिळतो। आणि एकमेकांना भिडण्याचे इथे स्वर सुद्धा नारेबाजी केली जात आहे। आणि इथे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का नालासोपारा विधानसभा जी आहे 132 विधानसभा ही सर्वात मोठी विधानसभा आहे। तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत भाजपा आमदार प्रसाद लाड हे जोडले गेलेले आहेत। प्रसादजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। माझा आवाज येतोय? हो येतोय। जी, आता नुकताच असा आरोप करण्यात आलेला आहे बहुजन विकास आघाडीकडून की विनोद तावडे हे पैसे वाटत आहेत, आपली प्रतिक्रिया? आपल्याला प्रथमतः एक गोष्ट सांगतो की विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय नेते आहेत। जी, त्यामुळे राजन नाईक हे त्याच्या एबीव्हीपीच्या काळापासून कार्यकर्ता म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे। जी, जर विनोद तावडे तिथे जर त्यांच्या सहकार्यासाठी गेले असतील आणि पराभवाच्या भीतीपोटी अशा प्रकारचा जो आरोप केला जात असेल तर तो आरोप धंदाच खोटा आहे। विनोद तावडे हे उच्च नेते आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करणं हे पूर्णपणे अयोग्य आहे। जी, मात्र आता याच्या विरोधात खरं तर आता जे याच्यामध्ये दिसतंय आपल्याला व्हिडिओमध्ये किंवा व्हिज्युअल्स मध्ये दिसतंय त्यानुसार ते पैसे पण दाखवत आहेत आणि तिथे काहीतरी राडा झाल्याचं देखील आपल्याला समजतंय। प्रसादजी, बघा, विरोधकांची हवा झाली आहे ताईट। जी, त्यामुळे आपण पाहत असाल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला तोही आमच्या माहितीप्रमाणे स्वतःहून षडयंत्र केल्याचं दिसतंय। आता विरारमध्ये देखील विनोदजींच्या बाबतीत हे कसं घडतंय, त्यामुळे राज्यामध्ये पराभव दिसायला लागल्यामुळे मविया आणि मवियाच्या जवळचे घटक हे आता वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतायत। हे आरोप आम्ही मान्य करत नाही, याचा निषेध करतो। जी, मात्र उद्याच मतदान आहे आणि आज ही अशी घटना घडते आहे, याचा कुठेतरी फटका बसेल का महायुतीला? निश्चित बसणार नाही। मतदार हा आता जागरूक आहे, मतदारांनी निर्णय घेतलेला आहे काय करायचं तो। आणि महायुतीचं सरकार हे 100% येतंय, 165 जागा आमच्या जिंकतायत हा स्पष्टपणे कौल जनतेने आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे राज्याचं वातावरण आहे, महायुतीचं वातावरण आहे, त्यामुळे निश्चितपणे याचा काही परिणाम कशावरही होणार नाही। जी, हितेंद्र ठाकूर यांचं एक वक्तव्य समोर येत आहे की हे प्रकरण थांबवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। हितेंद्र ठाकूर यांचं हे हितेंद्र ठाकूर हे नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि महायुती बरोबर राहिलेले पूर्वीचे घटक आहेत। निवडणुकी काळात नेहमीच ते स्वतः विरोधात एकटे लढतात, त्यांची स्वतःची ताकद आहे। परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की हितेंद्रभाईंचे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे किंवा शिवसेना नेत्यांचे हे नेहमी पारिवारिक संबंध राहिलेले, त्यामुळे हितेंद्र ठाकूर जर ते म्हणत असतील माफ करा प्रसादजी, विनोद तावडे यांचा हितेंद्र ठाकूर यांना फोन गेला होता आणि हे प्रकरण थांबवा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं नाही। विनोदजी यांचे आणि हितेंद्रभाईंचे पण संबंध अतिशय घरगुती संबंध आहेत, त्यामुळे विनोदजी आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही। पण मला वाटतं की हे ज्या पद्धतीत आरोप केले जात आहे ते खोटे आहेत। जी, धन्यवाद प्रसादजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप केला जातोय आणि विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोन करून हे प्रकरण थांबवा असं देखील म्हटलंय असं सांगण्यात येत आहे।
विनोद तावडेंवरती हा आरोप केलेला आहे। विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने तावडेंवर केलेला आहे। उद्याच मतदान होतंय आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ही धक्कादायक बाब समोर येते। विनोद तावडे यांच्यावरती आरोप केला जातो आहे आणि विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय। मतदानाच्या आदल्याच दिवशी ही अशी घटना घडती आहे। विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेलाय। बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात येतो आहे। तर दुसरीकडे विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोन करून हे प्रकरण थांबवा असं म्हटलंय, असं देखील सांगण्यात येते। तर भाजपाकडून हे सगळे आरोप नाकारले जात आहे। नुकताच प्रसाद लाड यांच्याशी देखील आपण बातचीत केली आहे, त्यांच्याकडून हे सगळे आरोप नाकारण्यात आलेले आहेत। बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत। विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, मात्र हे आरोप जे आहेत ते भाजपाकडून देखील नाकारण्यात येत आहेत। विरारमधली ही दृश्य आपण पाहतोय, तिथे राडा झाल्याचं देखील समजतंय। विरारमध्ये विनोद तावडे तर आपल्यासोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सावंतजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय। जी 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 नुकतंच विरारमध्ये विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? आरोप कोणाकडून करण्यात आलाय किंवा प्रत्यक्षात तिथं जर घडत असेल जी तर घडते, म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यासाठी जन्माला आलेली आहे। भ्रष्टाचार करणं, दुराचार करणं, दुर्व्यवहार करणं, व्यभिचार करणं, हे सगळ्या उपाधी त्या भारतीय जनता पार्टीला लागू लागतात, बरं का? जी फार दांभिक लोक आहेत, सातत्यानं खोटं बोलणारे, आणि हा जो बाजार त्यांनी देशाचा मांडलाय ना, देशाचा, विधानसभेची निवडणूक हे निमित्त आहे आपल्या समोर, अखंड देशात खरी सरकार कसं आहे, सरकार पण खोके सरकार आहे ना, कशात चालत आहे, पैशात झालं ना, जगभराला माहिती आहे, देशाला नाही जगात माहिती आहे। मग हे जे दुर्व्यवहार करणारी माणसं आहेत, यांनी म्हणूनच संविधानावरचा हल्ला जेव्हा म्हणतो तेव्हा त्या संविधानाची धज्जी उडवण्याचं काम आणि बिनदिक्कतपणे करतात, कारण त्यांना माहिती आहे पोलीस आमचे गुलाम आहेत, इलेक्शन कमिशन आमचं गुलाम आहे, न्यायिक व्यवस्था आमची गुलाम आहे, सीबीआय आमची गुलाम आहे, इन्कम टॅक्स आमची गुलाम आहे, सगळ्या गुलामांच्या फौजा उभा केले तो जी जी कारवाई करणार। इलेक्शन पहिला प्रश्न तुम्ही बातमी देताना तुम्ही इलेक्शन कमिशनच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारा की तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहेत, पोलिसांना विचारत तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहेत। आम्हा राजकारण्यांना विचारण्यापेक्षा पोलिसांना विचारा ना, हे दिसतंय ना धडधडीत म्हणावं, आता तुम्ही काय कारवाई करणार आहेत। त्या इलेक्शन कमिशनचा प्रचंड अधिकार आहेत ना, एवढ्या हजारो तक्रारी झालेल्या आहेत, सगळ्या फेक न्यूज वाटेल पसरवत आहेत सोशल मीडियावर। जी जी त्याच्यावर काय कारवाई केली विचारा, शंडासारखा गप्प राहील बघा इलेक्शन कमिशनर। अगदीच। मात्र सावंतजी, आता उद्याच मतदान आहे आणि आज हा असा प्रकार घडलेला आहे, आपल्याला वाटतंय महायुतीला याचा काही फटका बसेल? जोरदारपणे त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली पाहिजे जनतेनं। जी न्यायालय राहिलं नाही आता, म्हणून टिळकांच्या भाषेतलंच आहे ना ते, जनतेच्या न्यायालयाची निवडणूक। आता पहा तुम्ही विकले जाणार आहात का, आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं वाक्य आहे, एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका, म्हणजे संविधानाला धोका आहे की नाही? तुम्ही काही सांगावं बाबासाहेब, तुम्ही भारतरत्न असाल पण आम्ही काय, आम्ही विकतच घेऊ, हा जो गुरमी आहे ना, तर आमची कोण वाकडं करणार? ते वाकडं करण्याचं काम जनतेने केलं पाहिजे। धन्यवाद 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 सावंतजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर विनोद तावडे हे पैसे वाटपात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात आलाय। बहुजन विकास आघाडीने तावडेंवरती हा आरोप केलेला आहे। विरारमध्ये विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत, शिवाय त्यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोनवरून हे सगळं प्रकरण थांबवा असं देखील सांगितलं आहे।
विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली ही दृश्य देखील आपण पाहतो आहे। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना विनोद तावडे यांनी फोन करून हे प्रकरण थांबवा असं देखील म्हटल्याचं समजतंय। विनोद तावडेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। या प्रकरणी आपण भाजपा आणि ठाकरे गटाच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। भाजपाने हे देखील आरोप सगळे फेटाळलेले आहेत। विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतो आहे। बहुजन विकास आघाडीने तावडेंवरती आरोप केलेला आहे। तर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण या जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार विद्याजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नमस्कार नमस्कार। जी 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 नुकतीच जी आपली बातमी आपल्याला कळते ती म्हणजे विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप केलेला आहे। आपली प्रतिक्रिया? इथे हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट सांगितलंय की 5 कोटीचा वाटप करताना विनोद तावडे यांना त्यांनी पकडलेला आहे आणि त्यांच्याकडे लॅपटॉप डायऱ्या सगळं मिळालेलं आहे आणि ते सगळं ठाकूरांच्या ताब्यात आहे। आता निवडणूक आयोगाने याच्यावर कडक ऍक्शन घेतली पाहिजे। जर खऱ्या अर्थाने निवडणूक आयोग स्वायत्त असेल तर। आता तर आपण बघितलेलं आहे, ईडी असेल, इन्कम टॅक्सच्या दाढी असतील किंवा सीबीआय असेल, सर्व यंत्रणा इन्क्लुडिंग निवडणूक आयोग हे सगळे भाजपच्या इशाऱ्यावरती नाचत असतात। मोठ्या मोठ्या कोर्टांवरती सुद्धा प्रेशर आणलं जातं। त्यामुळे या यंत्रणा स्वायत्त आहेत का ते आता आपल्याला दिसेल। या ठिकाणी जर निवडणूक आयोग सेशन असते तर ताबडतोब ऍक्शन घेऊन अटक केली असती, परंतु सर्रास पैसे वाटप चाललंय। आतापर्यंत तुम्ही दाखवलेलं जे आहे, महाराष्ट्रात या 15-20 दिवसामध्ये अनेक ठिकाणी पैसे पकडलेले आहे, कोट्यवधी रुपये पकडलेले आहे, सोनं पकडलेलं आहे, चांदी पकडलेली आहे, सगळं पकडलेलं आहे। मग त्याचं ते जातात कुठे पुढे? म्हणजे सर्रास, आणि गुजरातमधनं तर कंटेनरच आलेले आहेत। म्हणजे इतक्या सर्रासपणे जर का मग ह्या निवडणुका घेऊच नका ना, भाजपला म्हणा तुम्हीच राहा कायम सत्तेमध्ये। आणि मोदी शहांना सत्तेचा मोह सुटत नाहीये, कारण त्यांना देशाची दलाली करायची आहे, संबंध देश विकायचा आहे। आता रेल्वे आणि एअरपोर्ट्स वगैरे विकून झालेलं आहे। आता बाकीचं जर करायचं असेल तर सत्ता पाहिजे, आणि सत्ता पाहिजे तर गरिबांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायचंय। त्यांना माहिती आहे हा गरीब 80% लोक या देशात गरीब आहेत, काय करू शकणार आहे? प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ता आपल्या हातात असते तर आपण वाटेल ते करू शकतो। मग निवडणूक आयोगाचा जर काय याच्यावर स्वायत्त असेल तर त्यांनी करून दाखवावं काहीतरी। विनोद तावडेंना अटक झाली पाहिजे। पैसे सर्रास वाटले जात आहेत, पण ते काही होताना दिसत नाही। पोलीस सर्व घाबरून आहेत, पोलीस काही यांच्यावर ऍक्शन घ्यायला तयार दिसत नाही। जी जी मात्र विद्याजी, या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला असं वाटतंय की भाजपाचा नैतिकतेचा बुरखा फाडला गेलाय? भाजप आणि नैतिकता, आता भाजप विरुद्ध नैतिकता झालेलं आहे। नैतिकता काही आहे का भाजपमध्ये? नैतिकता असती तर 71,000 कोटीचा जर काय घोटाळा करणारे, सिंचन घोटाळा करणारे अजितदादा, सुनील तटकरे त्यांच्याकडे घेतले असते का? त्यांनी चंद्रबाबू नायडूला सुद्धा जेलमध्ये टाकलं होतं। चंद्रबाबू नायडूचा त्यांनी पाठिंबा घेतलाय, त्यांचं सरकार त्यांच्या कुबड्यांवरती आहे। म्हणजे त्यांची नैतिकता ही त्यांनीच गुंडाळून ठेवलेली आहे। जेव्हा त्यांनी मोदी आणि शहांना या देशाचं, म्हणजे RSS जे पूर्वी असं वाटायचं की काहीतरी नैतिकता असेल यांच्यामध्ये, पण आता गेले 10 वर्ष मोदी आणि शहा या देशाचा ज्या प्रकारे कारभार चालवत आहेत, ते गुजरातमधून आलेले 2 दलाल आहेत आणि ह्या देशाचं सगळं वाटोळं करायचं त्यांनी ठरवलेलं आहे। देश विकून खायचा ठरवलेला आहे आणि म्हणून कोणीही काही बोलत नाही। नैतिकता वगैरे कधीच त्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे भाषणात। जी जी कालच विनोद तावडेंनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले होते आणि आज स्वतः ते पैसे वाटप करतात असल्याच्या आरोपामध्ये ते पकडले गेले आहेत किंवा अडकले गेलेले आहेत। या संदर्भात काय सांगाल? नाही, त्यांनी विनोद तावडेंनी काय राहुल गांधींचा विरोध केलाय? त्यांनी फक्त एक अदानींचा फोटो दाखवला की हा फोटो, अरे अदानींचे आणि मोदींचे संबंध खूप गहिरे आहेत। जी 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 धन्यवाद विद्याजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माझा आवाज येतो हितेंद्रजी आपल्याला? जी 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 विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप आपल्याकडून करण्यात येतो आहे, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? ते वाटप केलाय जी, आणि आता इकडे बसल्यात हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची 150-200 कार्यकर्ते घेऊन बसलेले जी।
बोला. आपली या पुढची जी काही ऍक्शन असेल ती कशी असेल? कायदेशीर कारवाई करावी रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमिशनच्या आणि पोलिसांनी. नाही तो उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इकडे मुक्काम विनोद तावडेंचा. जी हितेंद्रजी, भाजपा सातत्याने बोलत असतो की आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि आता ही अशी परिस्थिती समोर येते, या संदर्भात काय? सत्य करण्याएवढी यांच्यापेक्षा पुढे पटाईत कोण आहे का? नालायकपणा करण्यात यांच्या हात कोण पकडू शकतो का? अहो, माजी शिक्षण मंत्री, केंद्रीय सचिव यांना एवढी अक्कल नाही 48 तास अगोदर दुसऱ्या मतदारसंघ सोडायचा असतो. जी जी मात्र वाड्याला वाटप केलं आणि इकडे आल्यात. जी जी विनोद तावडेंनी या संदर्भात तुम्हाला काही फोन वगैरे केला आहे का? तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? फोन आले, अरे चूक झाली, माफ कर, सोडा मला. जी मला 25 पण माझा फोन बघा, कॉल इनकमिंग कॉल किती आहेत विनोद तावडेंचे. जी या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे काही तक्रार केली आहे का? मी आरोनशी बोललाय, मी पोलिसांशी बोललाय. मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही. मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही. जी किंवा महाराष्ट्राने अपेक्षा करू नये, देशाने अपेक्षा करू नये का निवडणूक आयोग काय करेल, पोलीस काय करतील, ही अपेक्षाच फोल आहे. म्हणून कार्यकर्ते आल्यात. जी जी पण भाजपाकडून सांगण्यात येते की हा आरोप खोटा आहे. आले कशाला इकडे? यांच्या डायऱ्या काय बोलतात, यांचा लॅपटॉप काय बोलतो ते बघा ना. जी 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 हितेंद्रजी, आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये हे जोडले गेलेले आहेत. केशवजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. जी जी आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर हे देखील जोडले गेलेले आहेत आणि हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की विनोद तावडे यांच्यावरती जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे. आपली प्रतिक्रिया? ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी आपला प्रभाव वाढवत आहेत आणि एक चित्र समोर येत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नैराश्यातनं एक शेवटचा खडरोप करण्याचा प्रयत्नातनं हा विनोद तावडेंवरती केलेला जात असलेला हा आरोप आहे. या अशा आरोपाला जनता कुठल्याही प्रकारे गंभीरतेने घेणार नाही, कारण विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते अशा कुठल्या गोष्टी करतील ह्याच्याबद्दल कुणीही सुताराम शक्यता नाही. किंबहुना फक्त एवढंच विचारा, मला फोन करून माफी का मागतायत, जी 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 मला फोन करून माफी का मागतायत तेवढं विचारा फक्त. कोण बोलत होते महोदय? केशव उपाध्ये आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ता जोडले गेलेले आहेत. अहो, यांचेच वरिष्ठ सांगतात चांगलं चाललंय. यांचेच वरिष्ठ सांगतायत का चांगलं चाललंय. हे असंच पाहिजे. त्यांना विचारा, तुमचे वरिष्ठ सांगतायत चांगलं चाललंय. जी केशवजी, तुम्हाला तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो आहे हितेंद्रजींचा? असं आहे की कुठल्याही एकांगी माहितीवरती चर्चा करण्यात काही अर्थ नसतो आणि कोण कोणाच्या नावाने कोणा सांगणं योग्य तावडेना नाही. फोन करा, तावडेना फोन करा. माझ्याकरता 25 फोन केले की नाही एवढं विचारा. पराभवाच्या एवढं विचारू नाही तर माझा फोन बघा. माझ्यामध्ये इन्कमिंग कॉल किती आहेत ते बघा. त्यामुळे या सगळ्या प्रकारांचा इथं योग्य वेळी असं आहे की त्याची चौकशी होऊन जाणार, काहीच अडचण नाही. करतील चौकशी. दूध का दूध पाणी नक्की होईल. असं पराभवाच्या ह्याच्यातून झालेलं केलेल्या अशा पद्धतीच्या गोष्टी या लोकही गंभीरतेने घेणार नाहीत. लोकांनाही माहिती आहे. नियम माहित नाही का हो? 48 तास अगोदर मतदारसंघ सोडायचा. पराभव करणारा दिसतोय. जी जी केशवजी, आपलं उत्तर? मुळामध्ये असं आहे की त्या ठिकाणी विनोद तावडे या सगळ्या ह्याच्यामध्ये काय गेले होते ते सगळ्या त्या गोष्टी होतीलच, पण ते काहीतरी पैसे वाटत वगैरे ह्या गोष्टी आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि लोकही ते इकडे आलेले काय हनीमून डेस्टिनेशन आहे का विरार? जी केशवजी, हितेंद्र ठाकूर हे स्वतः सांगतायत की त्यांना विनोद तावडेंचा फोन आला होता. काय थंड बर्फ पडलाय, थंड हवेच्या ठिकाणी आले असं काय आहे का? महाराष्ट्राचे नेते आहेत विनोद तावडे. त्यामुळे या सगळ्या देशाचे नेते आहेत निवडणुकीमध्ये. त्यामुळे या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करणं हे अत्यंत निंदनीय आणि जनता याच्या आरोपावर विश्वास ठेवणार नाही. मात्र करा जी जी मात्र केशवजी, हितेंद्र ठाकूर जसं म्हणताय त्यांना फोन आलेला आहे विनोद तावडेंचा आणि हे प्रकरण थांबवा असं सांगण्यात आलेलं आहे.
केशवजी काही कारणामुळे केशवजी यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र हितेंद्रजी आता पुढची आपली कारवाई कशी असणार आहे? अडचणीचं असलं का बीजेपी नेत्यांचे संपर्क तुटतात, नॉट रिचेबल होतात, तसे ते आता झाले. जी धन्यवाद. जी 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 धन्यवाद हितेंद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे आणि नुकतेच आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर हे जोडले गेले होते आणि त्यांनी म्हटल्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाय विनोद तावडे यांनी त्यांना फोन करून हे प्रकरण थांबवा असं देखील सांगितलं असल्याचं हितेंद्र ठाकूर यांच्याकडून नुकतंच सांगण्यात येत आहे. विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या आरोपामध्ये तथ्य असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. शिवाय यापुढे निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावरती आरोप केलाय. विनोद तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. भाजपाने देखील सगळे आरोप फेटाळलेले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर हे आपल्या आरोपांवरती ठाम आहेत आणि संपूर्ण या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलत असताना विरारमध्ये विनोद तावडे हे पैसे वाटत होते आणि या संदर्भात आपल्याकडे त्यांचे फोन आले होते, हे प्रकरण थांबवण्यासाठी फोन आले होते असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. विरार पूर्वच्या एका हॉटेलमध्ये हा सगळा राडा देखील झालेला आहे. विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून तावडेंवरती केला गेलेला आहे. बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावरती हा आरोप केलेला आहे. तर विनोद तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत बाळासाहेब थोरात जोडले गेलेले आहेत. नमस्कार थोरातजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नमस्कार. नमस्कार. जी 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 नुकताच विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? नाही, भारतीय जनता पक्षाचं राजकारण सत्तेकरता काही हे त्यांचं ध्येय घोषवाक्य ध्येय त्यांचं सत्तेकरता काही करणार आणि त्यामध्ये दोन गोष्टीचा आधार ते सातत्यानं घेतात. एक धर्मामध्ये फूट करणं, जातीमध्ये फूट करणं, त्याच्या आधारावर मतं मागणं आणि दुसरा पैशावर त्यांचा जास्त विश्वास आहे. हे सगळ्या जनतेला कळालेलं आहे. पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडून दिसतो. ते आमदार फोडणे असेल नाहीतर काही असेल, या सगळ्या याच्यामध्ये सत्य करतात, ते काही करतात. त्यामुळं या गोष्टीचं साहजिक आहे. हा आरोप जो आहे तो तर निश्चितपणे तपासला पाहिजे आणि निवडणूक आयोगानं ताबडतोब कारवाई केली पाहिजे. जी 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 मात्र नुकताच हितेंद्र ठाकूर यांचा देखील आपल्या सोबत संपर्क झाला होता. ते बोलले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना विनोद तावडे यांनी फोन देखील केलेले हे प्रकरण थांबवा असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता ते थांबवा म्हणजे चुकीच्या पद्धती पाडतायत, जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. भारतीय जनता पक्ष हे सत्तेकरता काही करत असतं याचं अत्यंत चांगलं उदाहरण आपणास पाहावयास मिळत आहे. जी जी थोरातजी, कालच राहुल गांधी यांनी जे अदानींची जी तिजोरी दाखवली होती आणि त्या संदर्भात विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर राहुल गांधींना प्रत्युत्तर देखील दिलं होतं. मात्र आज त्यांच्या संदर्भात ही घटना घडते. खरं म्हणजे राहुलजींनी जे त्यांनी एक आहे तो सेफ आहे हे जे आहे हे याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे एका बाजूला खिल्ली उडवली, दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दाखवली. असं आहे की तुम्ही एक हे सेफ आहे, तुम्ही धर्मामध्ये भेद करण्याकरता लोकांची दिशा करता म्हणता, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला हे धनदांडगे असले का तुम्हाला दुसरं काही लागत नाही हे सांगणार आहे. म्हणजे धनदांडगी आणि हे एक होतात आणि मग त्यांचं राजकारण ते सेफ करतात असं ठरले. असं सुंदर पद्धतीने त्यांची मांडणी ही राहुलजींनी केलेली काल पाहावयास मिळाली. जी 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 थोरातजी आता उद्याच मतदान आलेलं आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आता महाविकास आघाडी हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळेल? नाही आहे ना, गंभीरच आहे हे प्रकरण आणि राज्यामधल्या सगळ्या मतदारांनी पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीनं राजकारण करू इच्छितात. अत्यंत गंभीर आहे आणि निवडणूक आयोग काय करणार यावर तर सगळ्यांचं लक्ष राहील या विषयात.
जी जी थोरातजी, एकीकडे महायुती म्हणते की महाविकास आघाडीकडून मतदारांना आवाहन दिलं जाते किंवा फूस दिली जाते, ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जातात, आणि दुसरीकडे हा व्हिडिओ येत आहे. आपली प्रतिक्रिया? आहे ना, म्हणजे हे म्हणजे आता जे पैसे वाटपात रंगे हात पकडलं जाणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि याचा निषेधच आम्ही सर्वजण करू. जी 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 तर आपल्यासोबत भाजपा उमेदवार राजन विचारे हे देखील जोडले गेलेले आहेत. नमस्कार, माफ करा, आपल्यासोबत राजन नाईक हे जोडले गेलेले आहेत. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय मॅडम, बोला. जी 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 नुकताच विनोद तावडे यांच्यावरती बहुजन विकास आघाडीकडून आरोप करण्यात आलेले आहे की ते पैसे वाटप करतायत. यामध्ये किती तथ्य आहे, आपली काय प्रतिक्रिया? 100% चूक. हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल आहे, चेक करा. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जी जी मात्र व्हिज्युअल्स मध्ये जो राडा झालाय ते सगळं या व्हिडिओ मध्ये दिसतंय. व्हिज्युअल मध्ये काय दिसतं, व्हिज्युअल मी बघितले नाहीत, पण हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जी मात्र नाईकजी, आताच नुकताच हितेंद्र ठाकूर यांच्या संदर्भात बरोबर आमचं बोलणं झालंय आणि त्यांच्या म्हणण्यानुसार विनोद तावडे यांनी त्यांना फोन केला होता आणि हे प्रकरण सगळं थांबवण्यासाठी विनंती देखील केली असल्याचं हितेंद्र ठाकूर यांचं म्हणणं आहे. मी आतमध्ये हॉलमध्ये बसलेलो आहे, त्यामुळे या संदर्भात मला काय माहिती नाहीये. ठिकाणी जी जी मात्र नाईकजी, विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये कशासाठी गेले होते या संदर्भात काय माहिती? आम्ही प्रमुख कार्यकर्त्याबरोबर आचारसंहितेचं पालन करा, चांगल्या प्रकारे काम करा, लोकांशी संपर्काचा प्रमुख कार्याबरोबर संवाद साधण्यासाठी आले. जी मात्र हितेंद्र ठाकूर यांनी आता त्यांच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ते तक्रार करणार असल्याचं देखील म्हणतात. नाईकजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? जी धन्यवाद. काही कारणामुळे संपर्क तुटलेला आहे. मात्र विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात येतोय. बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र विनोद तावडेंनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत. भाजपाकडून देखील सगळे आरोप फेटाळण्यात येत आहेत. मात्र त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जी जी विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये हा राडा झालेला आहे आणि विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी आम्ही भाजपाच्या नेत्यांशी देखील विचारणा केली, मात्र स्पष्ट असं उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलेलं नाहीये. तर हितेंद्र ठाकूर यांच्याशी देखील बातचीत झालेली आहे. त्यांनी मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये तथ्य असल्याचं सांगितलेलं आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणाची तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. शिवाय विनोद तावडे यांचा आपल्याला फोन आला होता आणि हे सगळं प्रकरण थांबवा अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर म्हणालेत. विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. बहुजन विकास आघाडीने हा आरोप केलेला आहे. त्या हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये राडा देखील झाल्याचा पाहायला मिळत आहे. तर विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बहुजन विकास आघाडीने तावडेंवरती हा आरोप केलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई विरारमध्ये हा तुफान राडा झालेला आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये घुसून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. या हॉटेलमध्ये भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना घेराव घालत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे. या घटनेने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे. तर विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. भाजपाकडून देखील सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये राडा झालेला आहे. भाजपाच्या नेत्यांशी आमची बोलणी झाली, मात्र त्यांनी या संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, कोणतंही स्पष्ट मत व्यक्त केलेलं नाहीये. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं म्हटलेलं आहे. शिवाय विनोद तावडे यांनी आपल्याला फोन केला होता आणि हे सगळं प्रकरण थांबवण्याची विनंती केली होती हे देखील सांगितलेलं आहे. शिवाय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीने तावडेंवरती हा आरोप केलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई विरारमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे। विरारमधील एका हॉटेलमध्ये घुसून हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। या हॉटेलमध्ये भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक हे उपस्थित होते। या दोन्ही नेत्यांना घेराव घालत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केलाय। या घटनेने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे। विरारमधील ही घटना आहे। विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मतदान एका दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे आणि अशा वेळी ही घटना घडते आहे। विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात आलेला आहे आणि यावेळी त्या हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे समर्थक आणि भाजपाचे समर्थक या दोघांमध्ये राडा झाल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर यापुढे आता निवडणूक आयोग कशा पद्धतीने ऍक्शन घेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये किती तथ्य आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र हितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा सांगितल्यानुसार विनोद तावडे यांचा त्यांना फोन आला होता आणि त्यांनी हे सगळं प्रकरण थांबवा अशी विनंती हितेंद्र ठाकूर यांना केली असल्याचं स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। विरार येथे विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला। तर विरारमधील ही घटना आहे। विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावरती केलेला आहे। तर या संदर्भात संजय राऊत यांनी देखील ट्विट केलेलं आहे। भाजपाचा खेळ खलास झालाय अशा पद्धतीचं ट्विट संजय राऊत यांच्याकडून नुकतंच करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई विरारमध्ये हा तुफान राडा झाल्याची घटना घडते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे। जयराज, माझा आवाज येतोय? जयराज, माझा आवाज येतोय? काही कारणामुळे जयराज यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। मात्र वसई विरारमध्ये मतदानाच्या एक दिवशी आधी तुफान राडा झालेला आहे। विरारमधील एका हॉटेलमध्ये घुसून हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। या हॉटेलमध्ये भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे शिवाय नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक हे देखील उपस्थित होते। या दोन्ही नेत्यांना घेराव घालत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा तर विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तावडेमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे। विरारमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात भाजपातील काही नेत्यांशी आमची बोलणी झाली आणि बोलणं झालं। यावेळी बोलत असताना त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण त्यावेळी दिलेलं नाही, कोणतंही स्पष्ट मत आपलं व्यक्त केलेलं नाहीये। मात्र हितेंद्र ठाकूर यांच्याशी बोलणं झाल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या संदर्भात या सगळ्या प्रकरणामध्ये तथ्य असल्याचं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात विनोद तावडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। विनोद तावडे यांनी आपल्याला फोन करून हे सगळं प्रकरण थांबवा अशी विनंती केली असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर म्हणालेत। संजय राऊत यांचा ट्विट सुद्धा आता समोर येतंय। भाजपाचा खेळ खल्लास झालेला आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। जे काम निवडणूक आयोगाने करायला हवं होतं ते काम ठाकूरांनी केलं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे। जयराज, अधिकची माहिती। नक्कीच आता काही क्षणापूर्वीच हितेंद्र ठाकूर जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत या परिसरामध्ये आणि त्यांना फोनाफोनी सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। का बरेच बडे नेत्यांचे दिल्लीवरून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना फोन यायची सुरुवात झालेली आहे का आणि त्यांनी म्हटलेलं आहे का विनोद तावडेजी यांनी
सुद्धा हितेंद्र ठाकूर यांना फोन केला होता का माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा, असं सुद्धा त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात येत आहे. आणि आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे का जोपर्यंत ते म्हणत मान्य करत नाही तोपर्यंत त्यांना उद्या संध्याकाळ निवडणूक मतदान संपेपर्यंत मी त्यांना इथेच डांबून ठेवणार, इथेच आम्ही त्यांना मुक्काम करू असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का आता पुढील माहिती काय मिळते हे नक्कीच, कारण की क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हे दोघेही आता विनोद तावडे ज्या रूम मध्ये आहेत हॉटेलच्या त्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करते, पण मात्र आता पाहणं महत्त्वाचं ठरणार की रूम मध्ये गेल्यानंतर काय नेमकी माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघायला गेलं तर जयराज, आपण पाहतोय निवडणूक म्हणजे मतदान आता उद्यावर आहे आणि आज हे सगळं झालेलं आहे, हे प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे. हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे भाजपाकडून आपली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. मात्र भाजपा यावर जास्त बोलत नाहीये, जास्त प्रतिक्रिया देत नाहीये, तेवढीशी आक्रमक भूमिका घेतली जात नाहीये. तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच एकूण पाहायला गेलं तर इथे कुठे ना कुठे भाजप उमेदवाराकडून आणि भाजपची इथे कुठे ना कुठे गोची होताना पाहायला मिळत आहे. कारण की जो काही प्रकार उघडकीस आलेला आहे मतदानाच्या एक दिवस आधी, पण तिथेच बहुजन विकास आघाडीकडून सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार की भाजपने जे काही केलेलं आहे चुकीचं केलेलं आहे. उद्या मतदान असल्या कारणाने भाजपने जे काही मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला किंवा पैसे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता ते चुकीचा केलेला आहे. पण मात्र तिथे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार की कार्यकर्ता कशा प्रकारे आता भाजपला कोंडीशी धरतोय. जयराज, पाहायला गेलं तर विरारमध्ये खरं तर हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे. खरं तर हितेंद्र ठाकूर यांच्या म्हणजे असण्याने किंवा नसण्याने असा फरक पडतो आणि खरं तर त्यांचं वर्चस्व असूनही त्याच हॉटेलमध्ये, त्याच भागातल्या हॉटेलमध्ये विनोद तावडेंनी जाणं हे कितपत कितपत योग्य आहे? नालासोपारा विधानसभा ही पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी विधानसभा आहे, ज्या विधानसभेवरती गेली 30 ते 35 वर्ष ठाकूरांनी राज्य केलेलं आहे. आणि ठाकूरांनी नालासोपारा असो, वसई असो, बोईसर असो या तिन्ही विधानसभेवरती आपलं वर्चस्व कायम केलं. पण मात्र जरा थांबवते आपल्या सोबत अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत. भातखळकरजी, ही नवी माहिती, ही नवी घडामोड खरं तर विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे आणि विरारच्याच एका हॉटेल मधला हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आता खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे आपली यावर प्रतिक्रिया. हे बघा, बहुजन विकास आघाडीचा हा डाव आहे, वातावरण खराब करायचं, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वातावरण खराब करून त्या ठिकाणी मतदान कसं कमी होईल याच्याकरता हे प्रयत्न चालू आहे. पण नालासोपाऱ्याची जनता याला भुलणार नाही, ते प्रचंड मतदान करतील आणि विक्रमी मतदानाने आमचे उमेदवार राजन नाईक यांना निवडून देतील. अखिल भारतीय सरचिटणीस असलेली व्यक्ती, जे माजी मंत्री राहिले, इतके वर्ष राजकारणात आहे, हे निवडणुकीच्या आदल्या दिवशी असं कधी. भातखळकरजी, हितेंद्र ठाकूर यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलंय की विनोद तावडेंचे अनेक त्यांना फोन आलेले आहेत, हे प्रकरण थांबवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. यात कितपत सत्यता आहे? नाही, तो विनोद तावडेंचे फोन आले की नाही मला माहिती नाही, पण असं आहे की हा बनाव आहे, बदनाम करण्याचा कट आहे. आता व्हिडिओ काढणं किती सोपं असतं, मोबाईल वरून व्हिडिओ काढला जातो आणि मग ते काही स्वतःचे कार्यकर्ते पाठवले, हातात पैसे घेतले, दाखवले, हे सहज शक्य आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे भातखळकरजी, असं तुमचं म्हणणं आहे की अगदी मतदान उद्यावर आलेलं आहे आणि हा बहुजन विकास आघाडीकडून किंवा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून रचलेला हा कट आहे, असं तुमचं म्हणणं आहे का? 110%. मात्र हितेंद्र ठाकूरांकडून वेगळीच प्रतिक्रिया येते. खरं तर मी विनोद तावडेंना इतके वर्ष ओळखतोय, ते अत्यंत संयमी राजकारणी आहेत, कळलं की नाही. असं कुठलंही कृत्य ते कधीच करणार नाहीत, करत नाहीत आणि त्याच्यामुळे इतकी
मॅच्युरिटी असलेल्या नेता असं काही करेल हे 110% खोट आहे. कळलं की नाही? हा बनाव आहे, पण या बनावाला जनता उद्या मतपेटीच्या द्वारे उत्तर देईल. हे हितेंद्र ठाकूर. जी 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 धन्यवाद भातखळकरजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे. जयराज, याच घटनेने आता खळबळ उडाली आहे. उद्यावर मतदान आहे आणि आज विनोद तावडे यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे, तेही विरारमध्ये जिथे हितेंद्र ठाकूरांचं वर्चस्व आहे. तर या संदर्भात प्रतिक्रिया, या संदर्भात तपशील, आता सध्या विरारमध्ये काय वातावरण आहे? नक्कीच आणि आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर विनोद तावडे जे आपण दुसऱ्या माळ्यावरती एका रूम मध्ये आहेत आणि काही क्षणापूर्वीच हितेंद्र ठाकूरजी आणि सतीश ठाकूर जे आधी उपस्थित होते ते सुद्धा आता त्यांना भेटीसाठी गेलेले आहेत. पण मात्र हितेंद्र ठाकूरांनी येत्याच क्षणी सांगितलेलं, मी यायच्या आधी मला अनेक नेत्यांचे किंवा विनोद तावडेजींचे फोन सुद्धा आलेले आहेत. विनोद तावडेंनी म्हटलेलं आहे का मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे. पण मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे हे विरारमध्ये कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी आले होते? आपण आपल्यासोबत घेतले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपण त्यांच्या, तर काय सांगाल नेमकं मतदानाच्या आदल्या दिवशी माजी शिक्षण मंत्री इथे विधानसभेमध्ये येतात, काय नेमकं प्रकरण असेल? नवीन जनरेशनला येऊन जाणार आहे हा जो प्रकार आहे मीडियावाल्यांनी सगळ्यांनी बघितलाय. आता याच्यावर आम्ही भाष्य काय करायचं, याच्यावरून जास्त काय म्हणजे 500,000 बायका इकडे आणि कोल्हापूरला एक प्रमुख बीजेपीचा नेता पैसे वाटतो, लाजीरवाणी गोष्ट. नक्कीच ज्यावेळी आपण पाहिलं असेल का कशा प्रकारे बहुजन विकास आघाडीचे जे पदाधिकारी असतील ते सुद्धा नाराज झालेले आहे का? एका केंद्र लेवलचा पक्ष जर अशा प्रकारची जी वागणूक करत असेल, मतदानाच्या आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये बसून कार्यकर्त्यांची मिटिंग करण्याचा किंवा पैसे वाटपाचा कार्यक्रम असेल, लाजीरवाणी गोष्ट इथे झालेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. जी जी जयराज, खरं तर या घटनेमुळे आता विरारकरांचं मत बदलू शकतं का? कारण आपण पाहायला गेलं तर अनेक तिथे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करा की ही घटना घडली आणि या घटनेनंतर त्यांचं मत काय? नक्कीच जाणवे, आपण इथल्या कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगा एकूणच जे काही प्रकार घडलेला आहे आता मतदार कशा प्रकारे मतदानाच्या दिवशी उद्या तर काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि असं पैसे वाटून मतदार बदलतील हा त्यांचा भ्रम आहे आणि एवढ्या घाणीला तरी करू नये. लांछनाचं पडते आणि मुख्यमंत्र्यांच्या श्रेणीत असलेल्या नेत्यांकडनं हे घडावं असं वाईट वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांचा उमेदवार असतो आणखी घाणेरडं वाटतं. नक्कीच आपण इथे अनेक असे कार्यकर्ते किंवा नागरिक उपस्थित झालेले आहेत. कशासाठी आले, कोणत्या कारणासाठी आले, पैसे करण्यासाठी आले, पण मात्र जी वेळ आहे ज्या मतदान होणार आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकाल का अनेक असे कार्यकर्ते भावनिक पक्षाचे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते असो या हॉटेलमध्ये इथे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून पाहायला गेलं तर जे काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आत्ताच काही मिनिटांपूर्वी जयराज, अशीच माहिती घेत राहू आपण, तुम्ही असे जोडलेले राहा. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात येतोय आणि त्यानंतर विरारमधलं वातावरण काहीच बिघडलेलं पाहायला मिळतंय. राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. जयराज यांचा आवाज नीटसा येत नाहीये. जयराज, तुमचं नेटवर्क आधी तपासा आणि त्यानंतर पुन्हा जोडलेले जा. आणि दुसरं म्हणजे आता सध्या उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आधीच म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर ही घटना घडली आहे. त्यामुळे इथे विरारमध्ये भाजपाला याचा कसा फटका बसेल हे पाहणं महत्वाचं आहे. कारण विनोद तावडे यांचं खरं तर राजकीय वर्तुळात चांगलंच नाव आहे, दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडून हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे आता बवियाला आयतं कुलीत हातात मिळालेलं आहे. त्याचबरोबर बविया असो किंवा महाविकास आघाडी असो, आता आयतं कुलीत त्यांच्या हातात मिळालंय.